नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. हर्षदा केळवलकर या आमच्या ताईला भेटण्यासाठी आपण सगळे उत्सुक आहोत. भूमी पार्क मालवणी मालाड पश्चिम या परिसरात आलेले आहोत. बिल्डिंगला लाइटिंग सुरू झालेलं आहे, याचा अर्थ लवकरच आमच्या ताईचं लग्न होणार आहे. कदाचित हा भाग तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याआधी आमची ताई सासरी गेलेली असेल. चला शुभेच्छा देऊया ताईला, गप्पा मारूया ताई बरोबर. सुरुवात करूया आजच्या भागाला. धन्यवाद धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. हे काय असतं? बरं नाही, ते नंतर कळेल तुम्हाला. हो का? बरं, उखाणा घ्यायचा असेल तर कोणता घेणार? मग मी सगळ्यांची ओळख करून देतो. सोन्याच्या पंख्याला चांदीच्या तारा आणि सागरला घालते झकास वारा. बघू. बरं, हे बघा, तुमचं लग्न होणार आहे. हे असं चांदी म्हणून खपवलं तर काही घेऊ नका. सगळं नीट सोनार बरोबर ठेवाय. लाकूड चांदी म्हणून दाखवतायत आत्तापासून, कळलं? हे असं वारा घालता तुम्ही खुश व्हाल आणि मग कळेल डोळ्यासमोर काजवे घ्या वारा. बरं, दोघांनी लग्न झाल्याबरोबर काय लग्नाची तारीख? 18 डिसेंबर. परवा. अरे आलं जवळ. हो. लगेच झकास चित्रपट बघायला जायचं. हा पंखा कायम बरोबर ठेवा, कारण लग्नानंतर रोज घाम फुटणार आहे, तेव्हा मदतीला येईल तो. चला, अभिनंदन. आता द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर, होणारे मिस्टर सागर वारणकर. ही माझी मम्मा. मम्मा नमस्कार. मम्मा. हे माझे पप्पा. हा पप्पा नमस्कार. हा माझा लहान भाऊ. नमस्कार. हे ते सासरे माझे. नमस्कार. ह्या सासूबाई. नमस्कार. ह्या नणन माझ्या आणि त्यांचे हे मिस्टर. नमस्कार. त्या मांडवहून आल्यात. माणगाव. हो. बरोबर. सगळे भूमिपाकचा पूर्ण फॅमिली आमची. वा. आणि ती माझी मोठी आत्या. नमस्कार. सगळ्यांची ओळख दिली आणि इतका छान फोटो आहे साईंचा. चला नमस्कार करूया आणि सुरुवात करूया गप्पा. नमस्कार. नमस्कार. कसं जमलं? ऍक्च्युली आम्ही ऑफिसमध्ये आहोत एकत्र. ऍक्च्युली मी डिसेंबरमध्ये जॉईन केलं होतं आणि त्याच्या 2 महिन्यांनी त्यांनी मला विचारलं. आम्ही एकाच टीममध्ये होतो, म्हणजे अजूनही आहोत, पण थोडासा वेळ घेतला मी, कारण लगेच मी हो नाही म्हणाली त्यांना. मग नंतर 1-2 महिन्यांनी मी त्यांना हो पण म्हणजे कसं असं डायरेक्ट असं हो नाही म्हणाली, ते पण असं नकळतच झालं. म्हणजे मग रात्रभर आमचं फोनवरती बोलणं चालू असायचं. घरातले वगैरे विचारायचे की एवढा वेळ कोणाशी बोलतेस, तर मी सांगायची मैत्रिणीशी बोलते म्हणून. आणि नंतर मग कंटिन्यू म्हणजे असं हळूहळू ते मग होत गेलं. मध्ये ते म्हणजे सांगायची गरजच लागली नाही त्यांना की असं म्हणजे माझ्याकडून होकार आहे. ते पुढे मग माझ्या घरातल्यांचं नाहीच होतं, नाहीच करायचं म्हणून. आणि मला माहिती होतं की माझ्या घरातले पत्रिकांवरती विश्वास ठेवतात म्हणून. तसं मी त्याला अगोदरच सांगितलं होतं की माझी मम्मा तर 101% पत्रिका बघणार आणि तो काय जो निर्णय असेल तो मग आता पुढे माझ्या हातात पण नाहीये. मग मम्माने पत्रिकावर चेक बघितल्या, पत्रिकावर जुळल्या. मला सांगा, आता या घरामध्ये सगळ्या बालपणापासून इकडे? नाही, मी बालपणापासून दादरला राहायचे माझ्या मावशीकडे. तिथेच मी लहानाची मोठी झाली आणि मी आईकडे आत्ता आली. म्हणजे माझ्या लास्ट इयरला मी जेव्हा होते तेव्हा मी इथे आली. म्हणजे मला 5 वर्ष झाली इथे. मग काय सध्या कसं वाटतंय? खूप वाईट वाटतंय की आता मला कुठे आई वडिलांचं हळूहळू प्रेम मिळायला सुरुवात झाली होती आणि आता परत त्यांना सोडून चालली आहे मी. तर थोडंसं मला असं वाईट वाटतंय. पण काय त्यांचं नाव? सागर वारणकर. सागर वरणकर. वारणकर. मला वाटलं वरणकर. आणि तुम्ही काय भातकर? नाही, मी केळवलकर. केळवलकर. मग त्याला बोलवा त्या सागर. सागर नमस्कार. नमस्कार. या बसा. तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची आहे. मन घट्ट करा, मग मी सांगतो. केलंय घट्ट?
बरं आता मला ताई सांगा की आणखी थोडं आईकडे राहायला मिळालं आई बाबांकडे तर आवडेल का? नक्की आवडेल. हा नक्की. मग लग्न थोडं पुढे ढकलायचं असा निर्णय झाला तर चालेल? नाही म्हणजे लग्न करायचं आणि मी त्याच्या घरी त्याच्याऐवजी माझ्या घरी आलं तर मला चालेल. आता असं ठरलंय? माझं तरी ठरलंय की मी इथे राहणार. तुमचं काय ऑब्जेक्शन नाही ना त्याला? आता तिने माझ्या आई बाबांना विचारावं आणि म्हणजे ते जसे सांगतील नाही मला तरी वाटतं त्याप्रमाणे की सासू सासऱ्यांचं माझ्या म्हणजे काही ऑब्जेक्शन नाही, कारण त्यांनी मला असं कधी सून म्हणून कधी असं हे नाही केलंय. हो ना. तरी त्यांचं काही मला तरी वाटत नाही की काही ऑब्जेक्शन असेल म्हणून. पण मला सांगा, पण तरी सुद्धा आता आपल्याला काही सेटलमेंट करायची असेल तर काय म्हणजे त्याच्यात काय कॉम्प्रोमाइज किंवा कुठं काय होऊ शकते का तडजोड? एक गोष्ट त्याला करावी लागेल. हा काय? जेव्हा त्यांनी मला पहिल्यांदा प्रपोज केलं होतं तेव्हा त्यांनी मला फोनवरून विचारलं होतं, मला असं वाटतं आता तरी आहे की तू मला समोर प्रपोज कर तरच मी येईन तुझ्या बरोबर. बघा आता हे छान झालेलं आहे सगळ्यात. नक्कीच. हर्षदा, मी तुला जेव्हा पहिल्या क्षणी बघितलेला तेव्हा तू मला इतकी आवडली की मी स्वतःवर मी कंट्रोल करू नाही शकत होतो. पण मी ज्या 3 महिन्यानंतर प्रपोज केला तुला ते मी आज तुला पुन्हा एकदा करतो की आय लव्ह यू हर्षदा. बर एक मिनिट आता वर बसा थांबा. हे यांनी प्रपोज केलेलं तुम्हाला आवडलंय? नाही अजून थोडस पाहिजे, अजून थोडस चटपटा पाहिजे त्याच्यामध्ये. ह्या घे तारा चांदीच्या आणि घ्या वारा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. आय लव्ह यू हर्षदा. वा 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 वा. आता काय म्हणणंय तुमचं? एकदम झक्कास. अरे वा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. किती गोड. मग आता परवा दिल्या घरी तू सुखी राहणार? हो. बरं जेवायला ह्याने म्हटलं की मी येणार नाही घरी, काय वाटलं नेमकं मनात? तसं मला एवढं ही वाईट नाही वाटलं, कारण तिचे पण आई बाबा आहे तर तिने त्यांच्याकडे पण लक्ष द्यावं. पण मला असं म्हणणं आहे की तिने माझ्याबरोबर येऊन माझ्या घरच्यांचा पण ख्याल राखावा. पण असं आहे की तिने यावं घरी आठवड्यातून पाहिजे 2दा. आता जवळच आहे तर तिने तिकडे यावं. आणि नाही, काळजी करू नका, आमची ताई खूप तुमच्या घरी येऊन खूप आनंद देणार आहे. हा आनंदी राहा. पण कसा आहे स्वभाव? भरपूर चांगला आहे. पण काही क्षणाला मी म्हणजे तिला कधी सांगितलं की कुठे जायचं आहे वगैरे, पण त्या टायमाला ते भरपूरच हे कारण ते कारण चालूच असतं. नाही असं नाही की मी जाते नाही असं नाही, पण दर विकेंड मध्ये जाणं मला पॉसिबल नाही होत. कारण मला पण असं आता महिन्यातून 4 सुट्ट्या भेटतात, विकेंड असतो त्या विकेंड मध्ये मला फिरायला खूप आवडतं, मूवीज बघायला खूप आवडतात. तर मी तिला तेच सांगतो की आपण कुठे शॉपिंगला जाऊया, तर कुठे मूवी बघायला जाऊया. पण आई घरी वाट बघत असेल, कामं पडली आहे, हे सगळे कारणं चालू असतात. पण कोण मैत्रीण जर म्हणाली की मी येते तुमच्यावर पिक्चरला तर घेऊन जा, ह्या नाही आल्या आणि यांचे फोन कंटिन्यू चालू असतात.